Hello and welcome student. Today we are start the new topic that is alcohols, phenols and ether. मुलांनो, आज आपण एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला नवीन चॅप्टर पाहणार आहोत ज्याचं नाव आहे अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर. यापूर्वी तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये फंक्शनल ग्रुप पाहून झालेत. त्याच्यामध्ये आपण हे अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर हे शब्द ऐकलेले आहेत. आज आपण त्या अल्कोहोल्स, फेनॉल्स आणि इथर यांच्यापैकी एकेकाचा इन डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. मग सुरुवातीला आपण अल्कोहोल्स म्हणजे काय पाहणार आहे. स्टुडंट, वी नो द ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे द कंपाउंड्स कंटेनिंग कार्बन अँड द हायड्रोजन, that is called hydrocarbons. In last lecture we can see the hydrocarbons and its classification. Now the saturated aliphatic hydrocarbons is the alkane. Its representation is RH. So we know aliphatic hydrocarbons are compounds containing hydrogen and the carbon. Now we see the general representation of alkane. General representation alkane चं काय पहा, RH. तुम्हाला जे काही साईडला कॅमेऱ्यामध्ये इमेज दिसतीये त्याच्यामध्ये दाखवले पहा. अल्केनचं जे काही जनरल रिप्रेझेंटेशन आहे ते RH असं त्या ठिकाणी ते जनरल रिप्रेझेंटेशन आहे की जे आपण RH ने या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे पहा, R replaced by the hydroxyl group, so it forms ROH. It forms the alcohols. That is, alcohols are the derivatives of aliphatic hydrocarbons in which H is replaced by the hydroxyl group. म्हणजेच अल्कोहोल्स हे काय तर डेरिव्हेटिव्ज आहेत कोणाचे, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्सचे, की ज्याच्यामध्ये हा हायड्रोजन ह्या हायड्रॉक्सिल ग्रुपनं काय केला, रिप्लेस केला आणि आपल्याला हा अल्कोहोल या ठिकाणी मिळाला. फॉर एक्झाम्पल मिथेन. नाव H इज रिप्लेस बाय हायड्रॉक्सिल ग्रुप टू फॉर्म CH3OH, that is methyl alcohol. So methyl alcohol is the derivative of methane. So the alcohols are the derivatives of aliphatic hydrocarbons. Now in that structure, जर आपण त्याचं स्ट्रक्चर पाहिलं पहा, सो सी द स्ट्रक्चर ऑफ अल्कोहोल्स. जर आपण अल्कोहोलचं स्ट्रक्चर जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये हा जो काही OH बॉन्ड आहे तो कार्बनला कनेक्ट आहे. मात्र तो कार्बन जो काही आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे. बरोबर आहे. कसला आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. म्हणजे आता याच्यामध्ये OH ग्रुप हा कार्बनला सॅच्युरेटेड कार्बनला कनेक्ट झालेला आहे. तर पहा काय सांगता येईल अल्कोहोल्समध्ये. मग अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाउंड्स whose molecules contains hydroxyl group. Hydroxyl group means dash OH attached to a saturated carbon atoms. We can see here सॅच्युरेटेड कार्बन ॲटम की ज्याच्यामध्ये OH ग्रुप हा या सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच झालेला आहे. नाव हायड्रॉक्सिल ग्रुप कॅन अल्सो बी प्रेझेंट इन ॲरोमॅटिक कंपाऊंड. हायड्रॉक्सिल ग्रुप हे ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. सो ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल कंपाऊंड कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाइप्स. फर्स्ट वन इज द फेनॉल, सेकंड वन इज द ॲरोमॅटिक अल्कोहोल. हायड्रॉक्सिल ग्रुप हे ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये पण प्रेझेंट असतात. म्हणून ॲरोमॅटिक कंपाऊंडचे दोन प्रकार आहेत किंवा दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे अल्कोहोल्स, दुसरा म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोल. फर्स्ट वी सी फेनॉल्स. फेनॉल्स मध्ये काय पाहता, फेनॉल्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप OH इज डायरेक्टली अटॅच टू द कार्बन ॲटम ऑफ बेन्झीन रिंग. फेनॉल रिंगमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा डायरेक्टली अटॅच टू द बेन्झीन रिंग असतो. म्हणून त्यांना काय म्हटलं आपण, फेनॉल्स. एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, बेन्झीन रिंग त्याला डायरेक्टली अटॅच काय पहा, OH रिंग आहे. या ठिकाणी
नॅफ्थॅलिन आहे त्याला काय अटॅच झाला आहे OH. म्हणजेच हे एक्झाम्पल कशाचे आहेत फेनॉलचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट पहा. नेक्स्ट टाईप काय तुमचा ॲरोमॅटिक अल्कोहोल. काय बरं असेल ॲरोमॅटिक अल्कोहोलची डेफिनेशन पहा. एक्झाम्पलवरून काय सांगता येतं. ॲरोमॅटिक बेन्झिन रिंग त्याची साईड चेन त्याला OH ग्रुप अटॅच. म्हणजे ॲरोमॅटिक रिंगमध्ये साईडच्या चेनला OH ग्रुप अटॅच असेल त्यावेळी त्याला काय म्हणायचं आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल. डेफिनेशन काय सांगता येईल. when the hydroxyl group is present in the side chain of aromatic ring the compound is called aromatic alcohol. ज्यावेळी हायड्रॉक्सिल ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगमध्ये साईड चेनला असेल म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही साईड चेनला आहे अशा पद्धतीनं ज्यावेळी असेल त्यावेळी त्याला काय म्हणायचं आहे ॲरोमॅटिक अल्कोहोल. देन सेकंड ethers. Now ethers are the compounds which contain an oxygen atom bonded to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl groups. ethers हे असे कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा एकतर दोन सारख्या अल्किल ग्रुपला अटॅच असतो किंवा त्याच्यापैकी एक अल्किल ग्रुप असतो एक अरिल ग्रुप असतो किंवा दोन्हीही अरिल ग्रुप्स त्याच्यामध्ये असतात. नाउ ethers are the organic oxides. Ethers are considered as a anhydride of alcohols. आणि ते कसे रिप्रेझेंट केलेत पहा. ROR म्हणजे ऑक्सिजनला कनेक्ट झालेले दोन अल्किल ग्रुप्स आहेत. ROAR म्हणजे ऑक्सिजनला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे तर दुसरा अरिल ग्रुप्स. नेक्स्ट ऑक्सिजनला दोनही अरिल ग्रुप्स प्रेझेंट आहेत. यांना काय म्हटलं आपण इथर्स असं म्हटलं. सो वी विल डिस्कस ऑल दीज 3 डेरिव्हेटिव्ज वन बाय वन. हे जे काही 3 डेरिव्हेटिव्ज आहेत हायड्रोकार्बन्सचे जे आपण ज्याच्यामध्ये अल्कोहोल असेल फेनॉल असेल किंवा इथर असतील हे आपण एक एक करून पाहणार आहोत. तसं सुरुवातीला आपण होल स्टडी हा अल्कोहोलचा करणार आहे नंतर फेनॉल्स आणि त्याच्यानंतर इथर. स्टुडंट बुकमध्ये जो सिक्वेन्स दिलेला आहे तो सिक्वेन्स फॉलो करून आपण फक्त अगोदर अल्कोहोलचा स्टडी करणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपण अल्कोहोल्स म्हणजे काय अल्कोहोलचं क्लासिफिकेशन नॉमेनक्लेचर प्रिपरेशन मेथड फिजिकल प्रॉपर्टीज अँड देन नेक्स्ट केमिकल रिॲक्शन. देन सेम लाईक फेनॉल्स सेम लाईक इथर्स असं आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो सी अल्कोहोल्स. सुरुवातीला काय पाहायचंय अल्कोहोल्स. आता आपण डेफिनेशन पाहिली अल्कोहोल्सची बरोबर आहे. अल्कोहोल्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स बरोबर आहे इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू अ सॅच्युरेटेड कार्बन ॲटम्स. नेक्स्ट पाहतोय आपण क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स. नाउ अल्कोहोल्स आर क्लासिफाइड into 4 types depending upon number of hydroxyl group present in the molecule. मॉलिक्यूल मध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहेत याच्यावरून अल्कोहोलचं क्लासिफिकेशन केले. किती टाइप्स मध्ये 4. विच 4 टाइप्स आर. फर्स्ट वन मोनोहायड्रिक डायहायड्रिक ट्रायहायड्रिक लास्ट वन पॉलीहायड्रिक असे त्याचे 4 टाइप्स आहेत. So see first one monohydric. Monohydric alcohol means name suggests that mono means one, hydric means OH group. So monohydric alcohols are those alcohols which contains only one hydroxyl group in their structure or the molecule. मोनोहायड्रिक अल्कोहोल हे असं अल्कोहोल आहे की ज्याच्यामध्ये एकच हायड्रॉक्सिल म्हणजेच OH ग्रुप प्रेझेंट असणार आहे त्या स्ट्रक्चरमध्ये. त्यांना काय म्हणणार आहे आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल. फॉर एक्झाम्पल CH3CH2OH. हाऊ मेनी हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर 1. So this example is the monohydric alcohol. Next one dihydric alcohol. Name suggests that di means 2. So what will be the definition? Dihydric alcohols are those alcohols
which contains 2 hydroxyl groups in their molecule or the structure. डायहायड्रिक अल्कोहोल्स म्हणजे असे अल्कोहोल्स आहेत की ज्याच्यामध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप हे काय असतात त्यामध्ये कनेक्ट झालेले असतात. पाहूया आपण एक्झाम्पल. CH2-OH, CH2-OH. How many hydroxyl group are present in this structure? 2. That's why these examples are dihydric alcohols. Next one, trihydric alcohols. What is the definition? Now, trihydric alcohols are those alcohols which contains 3 hydroxyl group in their structure or the molecule. See the example. How many hydroxyl group present in this structure? 1, 2, 3. That's why these are the example of trihydric alcohols. Next one, polyhydric alcohols. Poly means many. Hydric means OH group. म्हणजेच आपल्याला नावावरून असं सांगता येतं की polyhydric alcohols are those alcohols which contains more than 3 hydroxyl groups present in the structure. एक्झाम्पल जर आपल्याला सांगायचं झालं तर सॉर्बिटॉल की ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 4 असते आणि त्या प्रत्येक कार्बनला 4 हायड्रॉक्सिल ग्रुप हे अटॅच झालेले असतात. असं हे क्लासिफिकेशन पाहिलं आपण अल्कोहोल्सचं डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. आउट ऑफ विच वी कॅन सी इन डिटेल्स मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. याच्यापैकी आपण सुरुवातीला मोनोहायड्रिक अल्कोहोल्स हे इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. पाहूया. So, see the first one, monohydric alcohols. Monohydric alcohols means those alcohols in which only one hydroxyl group is present. So, monohydric alcohols are also classified into 2 types. Monohydric alcohols हे पुन्हा काय केलेत तर क्लासिफाय केलेत डिपेंडिंग अपॉन द हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ कार्बन ॲटम to which hydroxyl group is added. Means monohydric alcohols are further classified on the basis of hybridization state of the carbon atom to which hydroxyl group is attached. म्हणजे अशा कंडिशन वरून मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचे क्लासिफिकेशन केले की ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालाय त्याचं हायब्रिडायझेशन स्टेट पाहिली. हायब्रिडायझेशन म्हणजे मिक्सिंग अँड द रिकास्टिंग ऑफ द ॲटॉमिक ऑर्बिटल, दॅट इज sp3 असेल, sp2 असेल किंवा sp, अशा हायब्रिडायझेशनच्या स्टेट असतात. सो सी द क्लासिफिकेशन. मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर क्लासिफाईड इनटू फर्स्ट ऑफ ऑल 2 टाइप्स. फर्स्ट वन, alcohols containing sp3 carbon attached to OH bond. Second one, alcohols containing sp2 carbon attached to OH bond. Now, alcohols containing sp3 hybridized carbon OH bond also classified into 3 types. Primary alcohol, allylic alcohol, alkali alcohol and benzylic alcohol. sp3 carbon connected to or OH bond connected to sp3 hybridized carbon atom also classified into 3 types. First one is the alkyl alcohol, second one is the allylic alcohol, and last one is the benzylic alcohol. First we can see the alcohols containing sp3 hybridized carbon connected to OH bond here. See, first alcohols containing sp3 carbon OH bond की ज्याचे किती टाइप्स आहेत? 3. फर्स्ट वन इज द अल्किल अल्कोहोल. आता आपण म्हटलं या ठिकाणी की sp3 हायब्रिडाइज स्टेट म्हणजे याच्यामध्ये जो काही अल्कोहोल OH ग्रुप आहे हा sp3 हायब्रिडाइज असणाऱ्या कार्बनला काय असणार आहे? कनेक्ट असणार आहेत. आणि याचे 3 टाइप्स आहेत. एक म्हणजे अल्किल अल्कोहोल. Alkyl alcohol means in which
the hydroxyl or the OH group is attached to sp3 hybridized carbon atom of alkyl group. अल्किल ग्रुपमधला जो काही sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे त्याला OH ग्रुप अटॅच झालेला असतो त्याला काय म्हटलं जातं अल्किल अल्कोहोल. नाउ these alkyl alcohols are also classified into three types. First one primary alcohol, secondary alcohol and third one is the tertiary alcohols. So see primary alcohol. What is mean by primary alcohol? Primary alcohols are those alcohol in which hydroxyl group is attached to the primary carbon. What is mean by primary carbon? Those carbon which is attached to the only one carbon atom. असा कार्बन की जो दुसऱ्या फक्त एक आणि एकाच कार्बनला कनेक्ट असेल अशा अशा कार्बनला OH ग्रुप अटॅच होऊन जो तयार होतो त्याला प्रायमरी अल्किल अल्कोहोल असं म्हटलं जातं. ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या प्रायमरी कार्बनला हा OH बॉन्ड अटॅच आहे म्हणून याला प्रायमरी अल्कोहोल म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल CH3OH की याच्यामध्ये हा हायड्रोजन या प्रायमरी कार्बनला कनेक्ट आहे. नेक्स्ट वन सेकंडरी अल्कोहोल मीन्स इन विच हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू द सेकंडरी कार्बन ऑफ द अल्किल ग्रुप्स. सेकंडरी कार्बन म्हणजे तुम्ही हे एक्झाम्पल पाहू शकता या ठिकाणी हा OH या सेकंड नंबरच्या कार्बनला कनेक्ट आहे की जो दुसऱ्या दोन कार्बनला कनेक्ट आहे. पहा आपण काय पाहत होतो सेकंडरी अल्कोहोल सेकंडरी अल्किल अल्कोहोल की ज्याच्यामध्ये आपण म्हटलं हायड्रॉक्सिल ग्रुप हा सेकंडरी कार्बनला कनेक्ट असतो म्हणून त्याला सेकंडरी अल्किल अल्कोहोल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पहा हा जो काही कार्बन नंबर 1 आहे याला किती ग्रुप आहेत 1 2. एक म्हणजे मिथिल ग्रुप्स या ठिकाणी दुसरा हा का म्हणजे ह्या कार्बनचा टाईप काय झाला सेकंडरी आणि ह्या सेकंडरी कार्बनला हा OH ग्रुप अटॅच आहे म्हणून हे एक्झाम्पल सेकंडरी अल्किल अल्कोहोलचं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. अशा पद्धतीने आपल्याला हे क्लासिफिकेशन पाहता येतं. पुढचं आहे टर्शरी अल्कोहोल. Tertiary alkyl alcohol are those alcohol in which hydroxyl group is attached to the tertiary carbon atoms. See your example. This OH group is attached to the tertiary carbon. That's why these are the tertiary alcohol and here one is the example. See the example in which carbon connected to 3 carbon atom. That's why those carbon is tertiary carbon and that carbon attached to the OH bond. That's why these are the tertiary alkyl alcohol. Next type allylic alcohol. Now allylic alcohols are those alcohols in which hydroxyl group is attached to sp3 hybridized carbon atom which is further bonded to carbon carbon double bond. अलायलिक अल्कोहोल असे अल्कोहोल आहेत की ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल मीन्स OH ग्रुप अशा कार्बनला कनेक्ट असतो की जो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन असतो. सो नाउ दिस अलायलिक अल्कोहोल्स also classified into 3 types: primary allylic alcohol, secondary allylic alcohol and last one is the tertiary allylic alcohol. We can see one by one. Primary allylic alcohol means in which OH group is attached to the primary carbon atom in allylic system. In primary allylic alcohol, we can see here hydroxyl group attached to the allylic system, but the type of carbon is the primary. That's why these are the primary allylic alcohol. Second one is the secondary allylic alcohol. Secondary allylic alcohol means hydroxyl group is attached to the secondary allylic system. Means this carbon is secondary. This is attached to the carbon carbon double bond. That's why this system is allylic system, and that allylic system OH group is attached to that carbon
hydroxyl group is attached to the tertiary carbon of allylic system. Allylic system means कार्बन कार्बन डबल बॉन्डचा शेजारचा कार्बन. हा काय असतो? अलायलिक. त्या कार्बनला OH ग्रुप जोडलाय. मात्र ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं टाइप काय आहे? टर्शरी. म्हणून याला काय म्हटलं जातं? टर्शरी अलायलिक अल्कोहोल. These are the types of allylic alcohol. Next one, benzylic alcohols. Now, benzylic alcohols are the alcohols in which hydroxyl group is directly attached to sp3 hybridized carbon atom of which is further bonded to an aromatic ring. बेन्झायलिक अल्कोहोल म्हणजे असे अल्कोहोल ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा sp3 हायब्रिडाइजला कार्बनला कनेक्ट असणार आहे, मात्र तो कार्बन हा डायरेक्टली कोणाला अटॅच असणार आहे? बेन्झिन रिंगला. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? बेन्झायलिक अल्कोहोल असं म्हटलं जातं. नाउ दीज बेन्झायलिक अल्कोहोल्स आर ऑल्सो क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. प्रायमरी बेन्झायलिक अल्कोहोल, सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोल, टर्शरी बेन्झायलिक अल्कोहोल. Now in primary benzylic alcohol, OH group is attached to the primary carbon which is attached to the aromatic ring. हे पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बेन्झिन रिंगला अटॅच असणारा कार्बन त्याला OH ग्रुप अटॅच आहे, म्हणून हा कार्बन कसा झाला? sp3 हायब्रिडाइज आणि तो aromatic रिंगला अटॅच आहे, म्हणून त्याचं टाइप काय झाला? प्रायमरी बेन्झायलिक alcohol. Next one, secondary benzylic alcohol in which hydroxyl group is attached to the secondary carbon which is attached to the aromatic ring. याच्यामध्ये हायड्रॉक्सिल म्हणजे OH ग्रुप हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे आणि तो सेकंडरी कार्बन हा aromatic रिंगला कनेक्ट आहे, म्हणून हे एक्झाम्पल सेकंडरी बेन्झायलिक अल्कोहोलचं आहे. नेक्स्ट वन, tertiary benzylic alcohol in which OH group is attached to the tertiary carbon. This tertiary carbon is connected to benzene ring. That's why benzylic tertiary alcohol. म्हणून हेच आहे. अशा पद्धतीने आपण हे बेन्झायलिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण 3 टाइप पाहून झालेत, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. नेक्स्ट आहे पुढचा पहा, अल्कोहोल्स कंटेनिंग कार्बन sp2OH बॉन्ड. अल्कोहोल्स ज्याच्यामध्ये OH बॉन्ड हा sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला कनेक्ट असणार आहे. इन शॉर्ट मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला कनेक्ट असणार आहे, त्याला काय म्हटलं आपण? अल्कोहोल्स कंटेनिंग sp2COH bond. Now in these alcohols OH group is attached to a sp2 hybridized carbon atom which is part of a carbon carbon double bond. These alcohols are known as vinylic alcohols. For example, vinyl alcohol. याच्यामध्ये तुम्ही हे एक्झाम्पल पाहू शकता विनिल अल्कोहोलचं. विनायलिक अल्कोहोल कशाला म्हटलं? की ज्याच्यामध्ये अल्कोहोल OH बॉन्ड हा डायरेक्टली कशाला कनेक्ट आहे? पहा, हा OH बॉन्ड डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणाऱ्या कार्बनपैकी एका कार्बनला कनेक्ट आहे, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? विनाइल अल्कोहोल किंवा विनायलिक अल्कोहोल्स असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहून झालेलं आहे. याच्या पुढे आपण पाहणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोल्सला नाव द्यायचे, त्याच्यासाठी पुन्हा 3 सिस्टीम आहेत. अल्कोहोल्सला नॉमेनक्लेचर देण्यासाठी किती सिस्टीम आहेत? 3. फर्स्ट वन इज द कॉमन और द ट्रायबल नेम्स, सेकंड वन इज द कार्बिनॉल सिस्टीम and last one is the IUPAC system. Common names कार्बिनॉल आणि IUPAC सिस्टीम अशा याच्यामध्ये 3 सिस्टीम आहेत, त्याच्यापैकी आपण एक एक डिटेलमध्ये पाहणार आहोत. पाहता फर्स्ट वन
common or the tribal names, in which the common or the tribal names of alcohols are obtained by adding word alcohol after the name of alkyl group bonded to OH. Names of higher alkyl groups also include prefix like normal, iso, secondary or the tertiary. म्हणजे काय पहा, कॉमन नेम देत असताना आपण जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल्स हा शब्द लिहितो. कशापूर्वी कशानंतर? बिफोर द अल्किल ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल CH3OH हे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल CH3OH. याच्यामध्ये आपण जर याला कॉमन नेम द्यायचं झालं तर OH ग्रुप अटॅच आणि CH3 अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल. म्हणजे नाव काय क्रिएट झालं? मिथिल अल्कोहोल. दुसरं CH3CH2OH अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल, दॅट इज इथिल अल्कोहोल. असं आपण काय करू शकतो? नाव देऊ शकतो. हायर अल्केन तयार झाला तर या ठिकाणी सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल दिले. म्हणजे हायर असतील तर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण नॉर्मल चेनमध्ये सेकंड नंबरच्या कार्बनला एक मिथिल ग्रुप आहे म्हणून त्याला आपण आयसो म्हटलं, म्हणून हा आयसो ब्युटिल अल्कोहोल झाला. थर्ड वन, त्या कार्बनला 3 कार्बन कनेक्ट आहेत आणि तो कार्बन OH ग्रुपला कनेक्ट आहे म्हणून त्याला आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असं म्हटलं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण कॉमन नेम्स हे देत असतो की ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुप फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल वापरतो आणि जर हायर अल्किल ग्रुप्स असतील तर आयसो, निओ किंवा टर्शरी किंवा नॉर्मल फॉर N असे आपण प्रिफिक्सेस वापरतो. आता याच्यानंतर एक नवीन सिस्टीम यामध्ये पाहत आहोत ती म्हणजे कोणती पहा, कार्बिनॉल सिस्टीम. काय पाहतोय? कार्बिनॉल सिस्टीम की ज्याच्यामध्ये अल्कोहोल्स आर कन्सिडर्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. अल्कोहोल्स हे कशाचे डेरिव्हेटिव्ह आहेत? मिथिल अल्कोहोलचे, विच इज कॉल्ड कार्बिनॉल. द अल्किल ग्रुप अटॅच टू द कार्बन कॅरिंग OH group are named in alphabetical order, then the suffix carbinol is attached. म्हणजे ही जी काही एवढी सिस्टीम आहे याला काय म्हणायचं आहे? कार्बिनॉल. आणि त्याला जो कुठला अल्किल ग्रुप असेल तो सुरुवातीला लिहायचा. म्हणजेच आता इथं CH3 ग्रुप आहे म्हणून आपण त्याला काय लिहिणार? मिथिल कार्बिनॉल. इथं इथिल ग्रुप असेल तर इथिल कार्बिनॉल. अशा पद्धतीने आपण त्याला नेम्स देतो. नेक्स्ट आहे पहा, IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री सिस्टीम. याच्यानुसार कसं नाव दिलं जातं पहा, अल्कोहोल्स आर नेम ॲज अल्कॅनॉल्स. या ठिकाणी अल्कोहोल्सला नाव देताना अल्केन मधला ई रिप्लेस्ड बाय OL केला जातो म्हणून अल्कॅनॉल्स असं तयार होतं. द एंडिंग ई इन द नेम ऑफ द पॅरेंट अल्केन, अल्कीन और अल्काइन इज रिप्लेस बाय द सफिक्स OL. म्हणजे पॅरेंट अल्केन जर अल्केन असेल, अल्कीन असेल, अल्काइन असेल तर त्याच्यामधले ई हे कशाने रिप्लेस करायचे? OLनं. म्हणजेच नाव तयार होईल अल्कॅनॉल. नेक्स्ट, फॉर नेमिंग पॉलिहेड्रिक अल्कोहोल्स ई इन द एंडिंग ऑफ अल्केन इज रिटर्न, द एंडिंग OL इज ॲडेड and the number of OH group is indicated by prefix di, tri, etc. म्हणजे एका स्ट्रक्चरमध्ये जास्तीत जास्त किंवा एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप असतील तर अल्केन मधला जो काही आपण ई रिप्लेस करतो तो रिप्लेस करायचा नाही, तो ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे. अल्केन मधला ई काय करायचा आहे? रिप्लेस करायचा नाही, तो काय करायचा? ॲज इट इज तसाच ठेवायचा आहे. आणि त्याच्या पुढे नंबर लिहून 2 असतील तर डाय, 3 असतील तर ट्राय असं आपण त्या ठिकाणी नाव देऊ शकतो. पुढे पहा, सायक्लिक अल्कोहोल्स आर नेम बाय युजिंग प्रिफिक्स सायक्लो टू द पॅरेंट अल्केन अँड कन्सिडरिंग OH ग्रुप अटॅच टू कार्बन नंबर 1 C1 कार्बन ॲटम. सायक्लिक अल्कोहोल्सला नाव देत असताना त्याला प्रिफिक्स वापरायचा आहे सायक्लो, जो काही पॅरेंट अल्केन असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं पाहू शकता आता सायक्लोब्युटेन हे त्याचं नाव आहे. कसं दिलं आहे? त्यासाठी हे जे काही
रिंग तयार झाली. ती किती कार्बनची? 1 2 3 4 4 कार्बनची. 4 कार्बन असणारा पॅरेंट अल्केन ब्युटेन. त्याची सायक्लिक रिंग आहे म्हणून त्याला अगोदर प्रिफिक्स काय जोडायचा? सायक्लो. ब्युटेन तयार झाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक OH ग्रुप आहे. ब्युटेन मधला ई रिप्लेस बाय OL. सो cyclobutanol is the IUPAC name. Second one, how many carbon atoms in the ring? 1 2 3 4 5. 5 आहेत. त्याला 2 सबस्टिट्यूएंट, एक फंक्शनल ग्रुप आणि एक इथिल ग्रुप्स. बरोबर आहे. ज्या कार्बनला OH ग्रुप आहे त्याला 1 नंबर, 2 3 4 5. सो 2 इथिल सायक्लोपेंटेन मधला ई रिप्लेस बाय OL. सो 2 इथिल सायक्लोपेंटॅनॉल इज द IUPAC नेम. सायक्लिक कंपाऊंडला नाव देत असताना लक्षात काय ठेवायचंय की पॅरेंट अल्केनच्या अगोदर सायक्लो हा शब्द त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता याचे काही आपण एक्झाम्पल पाहूया. पहा, एक्झाम्पल एक एक करून पाहू आपण. सुरुवातीला पहा, पहिलं नाव आहे आपलं मिथिल अल्कोहोल, जे कॉमन नेम पाहिलंय. किती कार्बन आहेत चेनमध्ये? एक कार्बन असणारा मिथेन. मिथेन मधला ई रिप्लेस बाय OL. सो नेम इज द मिथॅनॉल. सेकंड वन CH3 CH2 OH. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स? 2. सो इथिल अल्कोहोल. इथेन मधला ई रिप्लेस बाय OL. सो इथॅनॉल. थर्ड वन CH3 CH2 CH2 OH. Alkyl group is the N-propyl followed by the word alcohol. So propane 1-OL is the IUPAC name. Second one CH3 CH2 CH2 CH3. Select the longest continuous chain of carbon atoms. ती चेन सिलेक्ट करताना असं काय करायचं आपल्याला? कॉर्नरला ती टर्न करायची. सो नेम इज द ब्युटेन 2OL. अशा पद्धतीची नाव आहेत पहा. त्यातला आपण हे घेऊया. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. 3 कार्बन्स. 1 2 3. पहा, हे एक्झाम्पल घेऊया. सिलेक्ट करायची लॉंगेस्ट, ही जी काही व्हर्टिकल चेन ती सिलेक्ट केली. 1 2 3. सो प्रोपेन, त्याला एक सबस्टिट्यूएंट आहे. किती नंबरला? 2 नंबरला. सो 2 मिथिल प्रोपेन 2OL इज द IUPAC नेम. सेकंड वन CH2 CH2 OH. दीज वन आर द पॉलीहायड्रॉक्सी एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप आहेत. अशा वेळी नेम काय देत असताना काय करायचे? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम. नंबरिंग 1 2. सो त्यावेळी आपण ई हा तसाच लिहितो म्हणून इथेन 1 2 डायल. ज्यावेळी एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सिल ग्रुप स्ट्रक्चरमध्ये असतील त्यावेळी अल्केन मधला ई रिटर्न तसाच लिहायचा आहे. कोणकोणत्या नंबरला तो OH ग्रुप आहे ते नंबर लिहायचे आणि ते किती वेळा आहेत? 2 वेळा, म्हणून त्याला डायल हे लिहायचं. थर्ड वन पहा, CH2 CH CH2 OH OH. Propylene glycerol is the common name. IUPAC name. Select the longest continuous chain of carbon. 3 carbons. How many hydroxyl group? 3. 1 2 3. So name will be propane 1 2 3 triol. Next one CH3 CH double bond CH CH2 OH. Crotonyl alcohol is the common name. IUPAC name. Select the longest continuous chain of carbon atoms, numbering the carbon from that end which is near to the functional group. So 1 1 2 3 4. Butane is the parent alkane in which carbon double bond is present. So butane मधला E replaced by ENE. So but 2NE. 2 for carbon double bond. 2 नंबरच्या कार्बनला आहे म्हणून 2. Also E replaced by OL. So but 2En 1OL is the IUPAC name. अशा पद्धतीने आपण IUPAC
नेम्स पाहिलेले आहेत. एक्झरसाइजमध्ये अजून काही एक्झाम्पल्स आहेत, ते एकदा सोडून पाहिजेत. काही अडचणी असल्यास मला तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आज आपण अशा पद्धतीनं अल्कोहोलचं इंट्रोडक्शन, अल्कोहोलचं क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर इथपर्यंतचा पार्ट पाहून झाला आहे. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.